गेल्या 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 नोव्हेंबरला 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले होते. आता शेतकरी प्रतीक्षा करावे लागले होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार. कारण सोशल मीडियाकडे जर बघितलं तर खऱ्या बातम्या या ठिकाणी आजकाल शेतकऱ्यांना कोणाचं देणं झालंय तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. जास्त करून खोट्या बातम्यांचा प्रसार वाढलेला आहे. तुम्ही सुद्धा आता पाहत असाल, कोण म्हणत असतं की नमोचे पैसे आज जमा होतील, तर कोण म्हणत असतं नमोचे पैसे उद्या जमा होतील. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आता फसवणूक होत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आता या सगळ्या गोंधळाला पूर्णविराम मिळणार आहे. कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीच 100% खरी आणि सरकार मान्य तारीख बघणार आहोत. त्याआधी एक विनंती आहे, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि होय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अर्धी माहिती घेऊन गेला तर नुकसान तुमचंच होऊ शकतं. त्यामुळे माहिती पूर्ण ऐका. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता इकडे लक्ष द्या. विषय असा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न होता की पीएम किसानचे पैसे आले पण नमोचे आले नाही. तर बघा मुख्यमंत्र्यांनी असं का केलं, तर त्याचं उत्तर देताना सरकारने स्पष्ट सांगितलंय की नमो शेतकरी योजना ही राज्याची योजना आहे आणि तिचे निकष आम्ही कडक केले आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत की नेमकं सरकारला काय म्हणायचं आहे आणि 4000 रुपयाचा गोंधळ काय आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल की 4000 रुपये एकत्र येणार, पण सरकारने सांगितले की आम्ही कधी 4000 रुपये एकत्र पाठवत नसतो. पीएम किसानचे पैसे हे केंद्र सरकारकडून येतात आणि नमोचे पैसे हे राज्य सरकारकडून येतात. त्यामुळे जर तुम्हाला कोण सांगत असेल की 4000 रुपये जमा होणार आहेत तर ते खोटे आहे. तुम्हाला फक्त नमोचे 2000 रुपये वेगळे मिळणार आहेत. पण ते कधी मिळणार आणि कोणाला मिळणार यासाठी सरकारने काही अटी टाकल्या आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की सरकारने या हप्त्यासाठी कोणत्या नवीन अटी आणि शर्ती लावल्या आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही बरोबर ऐकलंय, अटी आता बदलण्यात आलेल्या आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिली महत्वाची अट म्हणजे ज्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता आलाय त्यांनाच नमोचा हप्ता मिळणार आहे. पण त्याहूनही महत्वाची अट म्हणजे सरकारने दुसरीही लावलेली आहे, जी इतिहासात पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. ती म्हणजे मतदान ओळखपत्र. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारचं म्हणणं आहे की ओळखपत्र पटवण्यासाठी आता आधार कार्ड सोबतच तुमच्याकडे मतदान कार्ड असणं गरजेचं होऊ शकतं. तुमचं नाव मतदान यादीत आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे. त्यामुळे ही कागदपत्रे तयार ठेवा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे मी तुम्हाला पात्र जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आणि त्याआधी अजून एक महत्वाची अट म्हणजे रेशन कार्ड. सरकारने सांगितले की ही योजना फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना त्या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या यादीतून वगळण्यात येऊ शकतं, म्हणजेच अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे हे एकदा नक्की तपासा. शेतकरी मित्रांनो, आता इकडे लक्ष द्या. यासोबतच ई-केवायसी चा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे. कृषी विभागाच्या निदर्शनात आले की अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. जर तुमची केवायसी पूर्ण नसेल तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे बँकेत जा आणि खात्री करा. तसेच बोगस लाभार्थी शोधण्यासाठी 7/12 उतारा सुद्धा पुन्हा तपासला जातोय. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्या नावावर 10-15 एकर जमीन आहे त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की सरकारने पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांची निवड केली आहे. ही यादी खूप महत्वाची आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. सरकारने काही ठराविक जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू करण्याचं ठरवलं आहे. पहिला जिल्हा आहे नंदुरबार. तर बघा शेतकरी मित्रांनो, माहिती खूप महत्वाची आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. नंदुरबार मधील नावापूर, शहादा, तांदोळा, अक्कलकुवा या भागातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्हा. तर बघा नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर, भोकर, बिलोली, देवलुंग या तालुक्यांमध्ये पैशाचे वितरण होणार आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, शेलू, सोनपेठ या भागात शेतकऱ्यांना लाभ मिळायला सुरुवात होणार आहे, अशी सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. तर बघा मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे, नंदुरबार जिल्ह्यामधील नावपूर, शहादा, तांदोळा, अक्कलकुवा या भागांमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड, अर्धापूर, भोकर, बिलोली आणि देवलुंग, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड, जिंतूर, सेलू,
सोनपेठ या भागात शेतकऱ्यांना लाभ मिळायला सुरुवात होणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारकडून सांगण्यात आलेल्या त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे आणि बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। पुण्यामधील आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि बीड मधील गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई या ठिकाणाच्या शेतकऱ्यांची यादी आता तयार झालेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांची यादी सांगितली आहे। यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता राहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे तारीख। तर बघा तुम्ही बरोबर ऐकले, सरकारने एक अंदाजित तारीख जाहीर केली आहे। ती तारीख आहे 20 डिसेंबर। होय, तुम्ही बरोबर ऐकले, 20 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये डीबीटी द्वारे जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकारची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला मेसेज येईल। शेतकरी मित्रांनो, जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।